मित्रांनो, सोमवार दिवशी करा एक जोडी लवंगाचा हा एक उपाय। भगवान श्री हरिविष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो, आनंदाने तुमचे घर भरून जाईल। बनाल तुम्ही करोडपती, कारण मित्रांनो, यावेळी सोमवारी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे, जे की अनेक वर्षांनी आला आहे। म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा एक जोडी लवंगाचा उपाय नक्की करायला पाहिजे। तर मित्रांनो, हा उपाय कसा करायचा, केव्हा करायचा, कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे, ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया। पहा, हा दिवस इतका खास असतो, इतका महत्त्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत, त्या सोमवार या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फल मिळालाच आहे। जर तुम्ही देखील हा उपाय सोमवार तिच्या दिवशी करायचा विचार करत असाल तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या, ऐका, त्यानंतर करा। तुम्हाला या उपायाचा फल नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ते दूर होईल। तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे। त्याचे कोणतेही कारण असू शकते, जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो, आणखी बरेच दोष असतात, काहीही असू शकते। परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही। मित्रांनो, सोमवार तिथीच्या दिवशी हा एक जोडी लवंगाचा उपाय तुम्ही सर्वांनी करावा। मित्रांनो, आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे। तर पहिली गोष्ट मित्रांनो, हा एक जोडी लवंगाचा उपाय कोणासाठी आहे। पहा, येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा एक जोडी लवंगाचा उपाय का केला जातो आहे। हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे, किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे, तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता। तर गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता। हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री हरिविष्णू यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत। आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी, घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहे, तर घरातील मोठ्या माता बहीण यांनी हा एक जोडी लवंगाचा उपाय विशेष करून करावा, कारण माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फल खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते। त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो, मोठा असो, लहान असो किंवा मूल असो। ज्याला हा एक जोडी लवंगाचा उपाय समजला आहे त्याने हा उपाय तिथीच्या दिवशी नक्की करावा, त्याला या उपायाचे फल खूपच लवकर मिळेल, कारण सोमवारी माता लक्ष्मीजी खूप सहजपणे प्रसन्न होतात। तर चला, आता आपण समजून घेऊ की हा एक जोडी लवंगाचा उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे। पहा, सोमवारी हा एक जोडी लवंगाचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी, प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे। आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो, किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असतो, जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी। तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा एक वेळ संध्याकाळचा असतो, संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत। या वेळेत तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला त्या उपायाचे फल नक्कीच मिळेल। संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान तुम्ही हा एक जोडी लवंगाचा उपाय करू शकता। आता खूप लोक येथे हा प्रश्नही नक्की विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो, आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो, तर त्या परिस्थितीत काय करावे। पहा, त्या लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही। जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल, जसे की 7 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही, तर तुम्ही 7 किंवा रात्री 8 वाजेपर्यंतही उपाय करू शकता, तरही चालेल। आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता। सोमवार हा दिवस वर्षभरात एकदाच येतो, म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल हा उपाय नक्की करा। फक्त प्रयत्न करा की तो वेळेतच करावा, पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल तर थोडा उशीर होऊनही करू शकता। तुम्हाला उपायाचे फल नक्की मिळेल। जेव्हा सोमवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त एक जोडी लवंगाचा उपाय करायचा आहे। यामुळे तुमच्या जीवनात धन वैभवाच्या समस्या दूर होतात,
जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असता, आर्थिक तंगी चालू असते, अनेक वेळा खूप प्रयत्न करता, मेहनत करता, पण तुम्हाला धन मिळत नाही, तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होत नाही, व्यापारात अपयशी ठरता, नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता, कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल, तर तुम्ही हा छोटा उपाय या सोमवारी नक्कीच करायला हवा. चला जाणून घेऊया पहिला उपाय कोणता आहे. या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम 2 लवंगांची गरज लागेल. आता या 2 लवंगा सोमवारी रात्री झोपण्याआधी शांतपणे घराच्या या ठिकाणी फेकून द्या. यामुळे पिढ्यांपर्यंत धन वर्षत राहील. पहा मित्रांनो, जर तुम्ही पैशाबद्दल चिंतित असाल किंवा जीवनात पैशाची कमतरता खूप जास्त राहते, पैसा वाढत नाही किंवा तुमच्या घरी आजारपण जास्त येते, तर असे समजा की सोमवार सारखा उत्तम दिवस तुम्हाला मिळणार नाही. कारण सोमवारचा दिवस भोलेनाथ आणि माता दुर्गेला समर्पित आहे. पहा, भगवान भोलेनाथ तुमच्या जीवनातील जितकेही संकट आणि विघ्न आहेत ते दूर करतात. आता तुम्हाला सांगते की लवंगाचे जितकेही उपाय तुम्ही कराल ते सर्वात आधी तुमच्या जीवनात चमत्कार दाखवतात. खूप लवकर तुमची अडकलेली कामे होऊ लागतात. तुमचा जो पैसा कुठेतरी अडकलेला असेल तोही तुमच्याकडे येतो. कर्जाची समस्या ज्या लोकांच्या जीवनात खूप आहे किंवा जे लोक कर्ज नको असूनही इतरांकडून कर्ज घेतात, त्या लोकांनी आपल्या घरात या 2 लवंगांचा सोमवारी दिवा लावून वापर करायला हवा. आता तुम्हाला सांगते की हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळी करायचा आणि कोणता दिवा घ्यायचा. या उपायाने तुम्ही आपल्या जीवनात महाधनी कसे होऊ शकता हेही जाणून घेऊया. पहा, आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला अधिकाधिक पैसा असावा असे वाटते, जेणेकरून तो आपल्या सर्व स्वप्नांना पूर्ण करू शकेल, आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करू शकेल. परंतु आजच्या काळात हे खूप कठीण आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना जीवनातील कोणतीही छोटी समस्या मोठी वाटू लागते. त्याचवेळी जर पैसा असेल तर जीवनातील समस्या देखील मोठ्या वाटत नाहीत. हे पूर्ण सत्य आहे की पैसा सर्व काही नाही, परंतु पैशाविना काहीही नाही. आता पहा, आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगितला आहे तो उपाय तुमच्या पैशाला खूप वेगाने वाढवण्याचे काम करतो आणि यामुळे भगवान भोलेनाथही प्रसन्न होतात. याशिवाय एक असा उपाय देखील सांगतो ज्यामुळे तुम्ही नजरेच्या दोषापासून दूर राहता. तर चला पहिला उपाय पाहू जो तुम्हाला सोमवारी करायचा आहे. बरं, पहिला उपाय जो तुम्हाला सांगत आहे, हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील बुध खूप मजबूत होईल. पहा, जर तुमच्या कुंडलीत बुध कमजोर असेल तर तुमच्या कामात अडचणी येतात. अनेक लोकांना माहीतही नसते की त्यांच्या कुंडलीत बुध कमजोर आहे. बुध कमजोर असल्याचे संकेत म्हणजे तुमच्या व्यापार किंवा नोकरीत अडचणी येऊ लागतात. आता बुधला मजबूत करण्याचा सर्वात सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तुम्हाला करायचे काय आहे, हिरवी मूग डाळ घ्यायची आहे जी सालीस येते आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांनी तिचे सेवन करायचे आहे, म्हणजे सोमवारी हे खायचे आहे. पहा, हा उपाय छोटा वाटू शकतो पण त्याचे फायदे आणि चमत्कार खूप मोठे आहेत. 2 ते 3 सोमवार असे करून पहा, जसेही खा पण हिरवी मूग डाळ खा. तुम्ही पाहाल की तुमचा व्यापार किंवा नोकरीत खूप लवकर फायदा होऊ लागेल. हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीत बुध खूप मजबूत होईल. सोमवारी जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा एक छोटा हिरवा कपडा जवळ ठेवा. तो रुमाल असू शकतो किंवा कपड्याचा छोटा तुकडा असू शकतो. जर तुमच्याकडे हिरवे कपडे असतील आणि ते तुम्ही घालू शकता तर ते अजून उत्तम ठरेल. तर हा पहिला उपाय होता जो तुमच्या व्यापाराला वाढवण्यासाठी आणि बुधला मजबूत करण्यासाठी आहे. आता त्या उपायाबद्दल बोलू ज्यात तुम्हाला 2 लवंग घेऊन घरात दिवा लावायचा आहे. सोमवारी हा उपाय कसा करायचा आणि हा उपाय तुमच्या नशिबाला कसा चमकवेल हेही सांगू. तर पहा, भगवान भोलेनाथ जेव्हा कोणावर आपली कृपा करतात तेव्हा त्याच्या घरात अन्नधनाचे भंडार भरतात. त्याच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. भगवान भोलेनाथ जेव्हा कोणावर प्रसन्न होतात तेव्हा झोपलेले भाग्य खूप लवकर जागते, चमकते आणि ज्याच्या नशिबात नसते ते देखील त्या व्यक्तीला मिळते. कारण भोलेनाथ अतिशय दयाळू आहेत आणि तुमच्या जीवनातील संकटांना कसे दूर करायचे हे ते उत्तम प्रकारे जाणतात. समजा तुम्ही भोलेनाथांना तुमची मनोकामना सांगितली आणि हा उपाय केला तर ते तुमच्या जीवनातील कष्ट कधी आणि कसे दूर करतील हे तुम्हालाही कळणार नाही. आजच्या जीवनातील जो दुःख, जो कष्ट तुम्हाला खूप मोठा वाटतो, जो तुम्हाला वाटते की हा दुःख कधीही दूर होणार नाही, त्या मोठ्या दुःखालाही भोलेनाथ दूर करतात. जेव्हा तुम्ही हा दिव्याचा उपाय करता तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे.
तुमच्याकडे जर मातीचा दिवा असेल तर मातीचा घ्या, अन्यथा तुम्ही पिठाचा दिवाही बनवू शकता। त्या दिव्यात तुम्हाला शुद्ध तूप भरायचे आहे आणि गोल वात लावायची आहे आणि त्यासोबत 2 फुलवाली लवंग घ्यायची आहे। लवंग ही शिव आणि शक्तीचे रूप आहे, म्हणून लवंग कुठेतरी महादेव, माता पार्वती आणि भगवान गणपती यांच्याशी संबंधित आहे, कारण ते त्यांचे माता पिता आहेत। तुम्हाला काय करायचे आहे, 2 फुलवाली लवंग घ्यायची आहे। आता दोन्ही फुलवाली लवंग उजव्या हातात धरून सर्वप्रथम माता पार्वतीचे ध्यान करायचे आहे, नंतर भगवान गणेशाचे ध्यान करा, नंतर माता पार्वतीचे आणि महादेवाचे ध्यान करा आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करा। जर तुम्हाला मंत्र लक्षात राहत नसेल तर मंत्र सोडून फक्त देवाचे ध्यान करा। जर ध्यान राहिले तर खूप चांगले आहे। ओम गण गणपतये नमः मंत्र 11 वेळा जपायचा आहे आणि नंतर दोन्ही फुलवाली लवंग त्या दिव्यात टाकायची आहे, जो दिवा तुम्ही देशी तुपाने तयार केला आहे। आता हा दिवा तुम्हाला सोमवारच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरात संध्याकाळच्या वेळी ठेवायचा आहे। संध्याकाळच्या वेळी दिवा घराच्या मंदिरात ठेवू। 2 दिवे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरही ठेवायचे आहेत। नंतर भगवान गणेशाला प्रार्थना करा, हे विघ्नहर्ता गणेश, माझ्या जीवनातील सर्व धनाशी संबंधित समस्या, माझ्या जीवनातील सर्व दुःख कष्ट हे आता तुम्हीच दूर करा। तुमची कृपा ज्याच्यावर होते त्याच्या जीवनातील मोठ्यातले मोठे संकट एकाच क्षणात दूर होते। माझ्या जीवनातील या संकटांनाही आता तुम्हीच दूर करा आणि तुमची कृपा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कायम ठेवा। या प्रकारे तुम्ही भगवान गणेशाला मनापासून प्रार्थना करा आणि नंतर हा दिवा आपल्या घराच्या मंदिरात ठेवा। मुख्य दरवाजावर 2 दिवे ठेवण्याचे कारण असे आहे की तुमच्या घराचा मुख्य दरवाजा, ज्या ठिकाणी तुम्ही आत येता आणि बाहेर जाता, त्या ठिकाणी सर्वप्रथम माता लक्ष्मीची दृष्टी पडते। संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी भ्रमण करतात आणि ज्या घराच्या द्वारावर दिवा जळत असतो तिथे माता लक्ष्मी प्रवेश करतात, म्हणजे अशा घरात माता लक्ष्मी नेहमी येतात। माता लक्ष्मीला जो प्रसन्न करतो त्याच्या घरात सुख, धन, वैभव सहजपणे येते आणि त्याच्या जीवनात धन येण्याचे मार्ग उघडत जातात। प्रथम पूजनीय भगवान गणेशाची पूजा तुम्ही आधीच केली आहे, त्यांच्यासमोर दिवा लावला आहे, तर आता समजा की तुमच्या पूजेत, तुमच्या उपायात, तुमच्या जीवनात कोणतेही संकट येणार नाही। म्हणून अनेक लोक उपाय तर करतात पण त्याला योग्य प्रकारे करत नाहीत। जर तुम्ही उपाय योग्य प्रकारे केला नाही तर तो यशस्वी होणार नाही। ज्या प्रकारे आम्ही तुम्हाला सांगितले आहे त्या प्रकारे तुम्ही उपाय करा आणि मग पहा कसे तुमच्या जीवनात चमत्कार होतात। रातोरात तुम्ही तुमच्या जीवनात मोठा बदल पाहाल। तुमच्या घरात पैसा येईल, तो टिकेलही आणि अनावश्यक खर्च पूर्णतः बंद होईल। त्याचप्रमाणे जे आजारांमुळे त्रस्त आहेत त्यांनी सोमवारी हिरवी मूग डाळ दान करायला हवी। तर चला आता नजर दोष कसा दूर करायचा हे पाहूया। पहा, जर नजर एखाद्या व्यक्तीला, घरातील एखाद्या सदस्याला किंवा पैशाला लागत असेल तर चांगली घर सुद्धा बर्बाद होऊ शकते आणि व्यक्तीला त्रास सुरू होतात। जे लोक समजतात की नजर काय करू शकते ते नेहमी नजर दोष दूर करण्याचे उपाय करतात, आणि ज्यांना माहीत नसते त्यांच्या जीवनातील कष्ट वाढतच राहतात। तुम्ही उपाय करत आहात ही चांगली गोष्ट आहे, पण नजर दोष सर्वप्रथम दूर करणे गरजेचे आहे। तर पहा, नजर दोष तुम्ही लवंगानेच दूर कराल। तुम्हाला काय करायचे आहे, 4 फुलवाली लवंग घ्यायची आहे आणि 2 कापुराचे छोटे छोटे तुकडे घ्यायचे आहेत। संध्याकाळच्या वेळी त्यांना जाळून संपूर्ण घरात फिरावे। संपूर्ण घर म्हणजे जितकेही खोल्या आहेत त्या सर्व ठिकाणी तुम्हाला जायचे आहे आणि त्या लवंग व कापुराचा धूर व्यवस्थित दाखवायचा आहे। घराच्या मुख्य दरवाजावरही जा आणि तिथेही लवंग व कापुराचा धूर दाखवा। पहा, लवंग ही शिव आणि शक्तीचे रूप आहे आणि खूपच चमत्कारी असते। कापुरात खूप ऊर्जा असते, हे महादेवाशी संबंधित आहे आणि कापुराचे इतके चमत्कार आहेत की ते शब्दांत सांगणे खूप कठीण आहे। पण जेव्हा तुम्ही कापुराचे उपाय कराल तेव्हा त्याचे चमत्कार तुम्ही स्वतः पाहाल आणि आम्हाला सांगण्याची गरजही भासणार नाही। जसे तुम्ही लवंग व कापुराचा धूर जाळता आणि संपूर्ण घरात फिरवता, तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीचे संचार होते। सकारात्मक ऊर्जा एकदमच तुमच्या घरात वाढते, ज्यामुळे नजर दोष, निगेटिव्ह एनर्जी किंवा वाईट शक्ती तत्काळ तुमच्या घरातून निघून जातात आणि तुमच्या जीवनातील कष्ट ते देखील तुमच्यापासून दूर होतात। मित्रांनो, शत्रूंपासून कसे मुक्त व्हायचे त्याचा उपाय सांगणार आहोत। तसेच धन कसे वाढवायचे त्याचाही उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितला जाणार आहे। जे लोक आमच्या चॅनेलवर पहिल्यांदा आले आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।
तर चला सर्वात आधी बोलूया त्या उपायाबद्दल जो तुम्हाला शत्रूंपासून मुक्त करण्यासाठी आहे. पहा, जर शत्रूने तुमच्यावर काही केलं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझं कामात लक्ष लागत नाही, मला नजर लागली आहे, अनेक वेळा असं होतं, तेव्हा तुम्ही काय करायचं? 5 सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. किती मिरच्या घ्यायच्या आहेत? 5. आता काय करायचं? तुम्हाला नजर लागली असेल किंवा तुमच्या घरातील कुणालाही नजर लागली असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यावरून या सुक्या लाल मिरच्या 7 वेळा फिरवायच्या आहेत. किती वेळा फिरवायच्या? 7 वेळा. आता फिरवण्याचाही एक क्रम आहे. कसं फिरवायचं? 7 वेळा सरळ क्रमाने आणि 7 वेळा उलट्या क्रमाने फिरवायचं आहे. आधी सरळ क्रमाने फिरवाल, जसं घड्याळाची सुई सरळ चालते. 1, 2, 3 अशा 7 वेळा मोजून घ्या. त्यानंतर तुम्ही काय करायचं? घड्याळाची सुई उलट फिरवा, म्हणजे उलट दिशेने. त्याच पद्धतीने पायापासून डोक्यापर्यंत त्या व्यक्तीच्या शरीरावरून 7 वेळा फिरवायचं आहे. मग हे मिरचीचे दाणे छपरावर नेऊन जाळून टाका. जर जळणाऱ्या मिरचीमधून धस असा आवाज आला तर समजून घ्या की नजर लागलेली नाही, आणि जर धस आवाज आला नाही तर नक्कीच नजर लागलेली आहे. यामुळे तुम्हाला कळेल की नजर आहे की नाही आणि तुमच्या शत्रूंनी काही केलं आहे की नाही. पहा, हा उपाय नजर दोष दूर करते आणि शत्रूंशीही मुक्ती देते. लाल मिरचीचा हा उपाय खूपच अचूक आणि यशस्वी उपाय आहे. हा उपाय खूपच उत्तम आहे. तुम्ही सर्वांनी हा उपाय नक्की करावा. आता पाहूया उपाय कधी करायचा. हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी करू शकता. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री केला तर तो खूपच उत्तम आहे, कारण असे उपाय संध्याकाळी अधिक प्रभावी ठरतात. चला आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया जो तुम्हाला शत्रूंवर विजय मिळवून देईल. म्हणजेच तुमचे शत्रू कितीही प्रयत्न करू द्यात, तुमचं काही बिघडवण्याचा विचार करू देत, कितीक नजर लावण्याचा प्रयत्न करू देत, पण काहीही होणार नाही जर तुम्ही हा दुसरा उपाय केला. हा दुसरा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या जीवनात शत्रूंची संख्या वाढत चालली आहे. म्हणजे एकाच्या मागून एक कोणी ना कोणी तुमचा शत्रू बनत आहे आणि तुम्ही यामुळे खूपच त्रस्त आहात. तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. उपाय कसा करायचा? हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. हिरवी मिरची जी लाल होते ती घेऊ नका, फक्त सुकी मिरची घ्या ज्यामध्ये बी असतात. आता काय करायचं? जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे शत्रू वाढले आहेत किंवा घरातील कुणाच्या शत्रूंची संख्या वाढली आहे तर 5 सुक्या लाल मिरच्या डोक्यापासून 5 वेळा उलट्या दिशेने फिरवायच्या आहेत. मग काय करायचं? अशी जागा शोधायची आहे जिथे माती असेल, म्हणजे जिथे तुम्ही छोटंसं खड्डं खोदू शकता. घराच्या आसपास जिथे तुम्हाला कच्ची माती दिसेल तिथे एक छोटं खड्डं करा. आता त्या 5 लाल मिरच्यांना ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहित आहे की हा व्यक्ती तुमचा शत्रू आहे आणि तुम्हाला त्रास देतो त्याच नाव घेऊन त्या खड्ड्यात टाकून द्या. मग त्या खड्ड्यावर माती घाला आणि सरळ घरात परत जा. त्यानंतर मागे वळून अजिबात पाहू नका. शनिवार किंवा रविवार या दोन्हीपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. तुमचे शत्रू कितीही ताकदवान का असोत, कितीही पॉवरफुल का असोत, कितीही प्रयत्न का करत असोत की तुमचं काहीतरी वाईट घडावं, जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा तुमचे शत्रू तुमचं एक केसही वाकडं करू शकत नाहीत, कारण शत्रुमुक्तीचा हा खूपच अचूक आणि उत्तम उपाय आहे. तर आतापर्यंत आपण 2 उपायांबद्दल चर्चा केली आहे. आता पटकन चर्चा करूया की लाल मिरचीच्या मदतीने तुम्ही धनप्राप्ती कशी करू शकता. पहा, तुम्हाला सांगते की जर तुम्ही तुमच्या कुंडलीत सूर्य मजबूत केला तर समजून घ्या की धन प्रत्येक दिशेने तुमच्याकडे येऊ लागते. तर पहा हा उपाय कसा करायचा. तुम्हाला रविवारी एका तांब्याच्या कलशात पाणी भरायचं आहे. कळश कोणताही चालेल. जर तांब्याचा नसेल तर दुसऱ्या प्रकारचा कळश वापरू शकता. त्या कळशात लाल मिरचीचे 4-5 दाणे टाकायचे आहेत. कलशातील त्या पाण्यात टाका आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या. जर तुम्ही रोज अर्घ्य देऊ शकत नसाल तरी रविवारी नक्की हा उपाय करा. कलशात थोड्या मिरचीच्या बिया टाका आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या. सूर्यदेवाला म्हणा, आमच्या जीवनातील दुःख आणि कष्ट दूर करा. पहा, जेव्हा तुम्ही रविवारी कलशात पाणी घेऊन त्यात मिरचीच्या बिया टाकून सूर्यदेवाला अर्घ्य देता तेव्हा तुमच्या कुंडलीत सूर्य खूप मजबूत होतो. तुम्ही साधं पाणीही त्यांना अर्पण करू शकता, पण जर लाल मिरचीच्या बिया टाकल्या ज्या सूर्यदेवाशी संबंधित आहेत तर तुमच्या कुंडलीत सूर्य खूपच मजबूत होतो. सूर्य मजबूत झाल्याने तुमचं नशीब सूर्यप्रकाशासारखं चमकायला लागतं. हा उपाय रविवारी करायचा आहे. तुम्हाला वाटलं तर रोजही करू शकता. धन सतत तुमच्याकडे येत राहील. चला आता चर्चा करूया की 5 लाल मिरच्या तुम्हाला घरात कुठे ठेवायच्या आहेत.
आणि कसा हा उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनात सगळं काही सहज प्राप्त करू शकता. पहा, अनेक वेळा असं होतं की एखाद्या खूप गरजेच्या कामासाठी तुम्हाला कुठेतरी जावं लागतं आणि तुम्हाला हवं असतं की ते काम एकदाच पूर्ण व्हावं. पण अनेक वेळा असं होतं की एखादं काम जे आपण यशस्वी करायचं ठरवलं असतं ते होतच नाही. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे. 5 सुक्या लाल मिरच्या घ्या. जेव्हा तुम्ही घराबाहेर एखाद्या गरजेच्या कामासाठी निघाल तेव्हा घराच्या मुख्य दरवाज्याजवळ उंबरठ्यावर 5 लाल मिरची ठेवा. तुम्ही त्या लटकवू शकता. मग गरजेच्या कामासाठी बाहेर पडा. ज्या कामासाठी तुम्ही बाहेर जाल ते काम पूर्ण होईल. त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमचं काम कधीही अडकणार नाही, बिघडणार नाही आणि त्यात काही अडथळा येणार नाही. शिवाय कोणताही नजरदोष तुमच्या कामावर परिणाम करणार नाही. तुम्ही एखाद्या गरजेच्या कामासाठी जात असाल, काही खरेदीसाठी जात असाल किंवा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी जात असाल तर त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल. जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.